तर मी स्वतःच बुधवार पेठेमध्ये गेलो होतो. त्यावेळी पेटलेलं मोरपीसच लिहित होतो मी ते, आणि त्याचे मला रेफरन्सेस हवे होते. तर मी स्वतः बुधवार पेठेत गेलेलो. इतर वेळी मी फिरायचो, मित्रांसोबत जायचो. गणपतीत आमच्या गावाकडची सगळी पोरं यायची, चला म्हणायची बुधवार पेठेत फिरायला. मग आम्ही गणपती पाहत पाहत बुधवार पेठेत जायचो, तिथल्या त्या बाया पाहायचो आणि प्रचंड गर्दी असायची. आणि मला असं खूप कौतुक वाटायचं. आणि त्यावेळी कळत नव्हतं ना की भडक मेकअप किंवा काय, नवीनच पुण्यात आलो होतो मी, SP कॉलेजलाच होतो. आणि त्या इतक्या देखण्या बाया असं पाहत पाहत फिरायचो, कितीतरी राऊंड मारायचो गोलगोल तिथं मित्रांसोबत. पण कधी आतमध्ये जावं आणि ते सगळं पाहावं ह्याची भीती वाटत होती, कारण एक दडपण असायचं. तर मग मी त्या खुशबूकडे गेलेलो आणि अफाट पोरगी होती ती. म्हणजे आजही, म्हणजे मी आजही ती जिवंत आहे की मेली आहे मला माहित नाहीये, पण मी आजही तिच्या फोनची वाट पाहतोय. मी नंबर बदललेला नाहीये, कधी नंबर येईल मला, फोन येईल मला माहित नाहीये. तर मग त्या खुशबूला जाऊन भेटलो. काय ती भन्नाट पोरगी होती, म्हणजे ती इतक्या चिंधड्या उडवत होती ना सगळ्या गोष्टीच्या. खूप चांगली मैत्रीण झाली होती माझी, आणि ती कधीही फोन करायची मला. आणि ती हडपसरला आली होती, म्हणजे ती तिकडे हडपसरच्या पुढे लॉज वगैरे आहेत, तिकडे ती राहिली असेल, ती तिच्या मैत्रिणी वगैरे माहित नाही. आणि ती हडपसरला आलेली, आणि तिला माहिती होतं की मी इथंच आसपास कुठे राहतो म्हणून. तर तिचा मला फोन आला